नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 20 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर वळूया आपल्या चालू घडामोडी। पहिली घडामोड आहे, हैदराबादला वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार 2022 मिळाला। हैदराबादने 14 ऑक्टोबर 2022 रोजी दक्षिण कोरियाच्या जेजू येथे आयोजित इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्युसर्स 2022 मध्ये वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 जिंकला। शहराने आर्थिक पुनर्प्राप्ती आणि सर्वसमावेशक वाढीसाठी लिव्हिंग ग्रीन श्रेणीमध्ये आणखी एक पुरस्कार जिंकला आहे। हा पुरस्कार तेलंगणा सरकारच्या तेलंगणा कु हरिता हराम या प्रमुख कार्यक्रमाद्वारे राज्यातील हरित कव्हर वाढविणाऱ्या सातत्याने प्रयत्न करत असलेल्या आणि लक्ष केंद्रित केल्याचा साक्ष आहे। हे शहर पॅरिस, मॉन्ट्रियल, फोर्टालेझा, मेक्सिको सिटी आणि बोगोटा सारख्या शहरांना मागे टाकते। चला तर वळूया पुढील घडामोडीकडे। T20 विश्वचषकासाठी समालोचन पॅनल जाहीर झाले आहे। ICCने T20 विश्वचषकात सहभागी समलोचकांची यादी जाहीर केली आहे। समलोचकांची या यादीतील भारताच्या हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे। याशिवाय नुकतेच निवृत्त झालेले इयॉन मॉर्गन, प्रेस्टन मॉम्सेन, डेल स्टेन आणि नियाल ओब्रायन यासारखे माजी क्रिकेटपटूही सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसतील। T20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत। या स्पर्धेसाठी नामांकित 29 समलोचकांच्या गटात मेल जोन्स, ईसा गुहा आणि नताली जर्मनिस्नोस महिला समलोचक म्हणून उपस्थित आहेत। चला तर वळूया पुढील घडामोडीकडे। केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी MSP वाढीला मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने विपणन हंगाम 2023-2024 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे। सर्वाधिक वाढ मसूरच्या दरात 500 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे। गव्हावरील MSP 110 रुपयांनी आणि बार्ली 100 रुपयांनी वाढविण्यात आली आहे। चला तर वळूया पुढील घडामोडीकडे। कौस्तुभ कुलकर्णी यांची JP मॉर्गन इंडियाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे। JP मॉर्गन यांनी भारताचे नवे देशप्रमुख कौस्तुभ कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली आहे। माधव कल्याण भारताचे सध्याचे देशप्रमुख 1 नोव्हेंबर 2022 पासून आशिया पॅसिफिक पेमेंट्स विभागात सेवा देतील। कौस्तुभ कुलकर्णी सध्या JP मॉर्गन इंडियामध्ये गुंतवणूक बँकिंगचे प्रमुख आणि बँकेचे एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत। चला तर वळूया पुढील घडामोडीकडे। इन्फोसिसचे माजी अध्यक्ष रवी कुमार कॉग्निझंटमध्ये सामील झाले आहेत। इन्फोसिसचे माजी अध्यक्ष रवी कुमार एस ज्यांनी गेल्या आठवड्यात बंगळुरू स्थित IT कंपनीचा राजीनामा दिला होता, ते कॉग्निझंट अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून रुजू होत आहेत। कुमार 16 जानेवारी 2023 पासून या पदावर काम करतील आणि कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज यांना थेट अहवाल देतील। कुमार धर्मेंद्र कुमार सिंहा यांच्यानंतर कॉग्निझंट म्हणून निवृत्त झाले आहेत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद।